खातेधारकासाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। आता या बँकेत जर तुमचं खातं असेल, आता तुम्हाला सावधान राहायचं आहे। 5 बँका आता लवकरच बंद होणार आहेत। लवकर पैसे काढून घ्या असं सरकारनं आता सांगितलेलं आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता बँकेच्या खातेधारकासाठी आलेली आहे। 1 जुलैपासून 5 बँका कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय आता RBIने घेतलेला आहे। आता सरकारने देखील सांगितले की 1 जुलैच्या आतमध्ये या 5 बँकेतील पैसे लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या। या बँक खातेधारकातील सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। 1 जुलैपासून राज्यातील 5 मोठ्या बँका कायमस्वरूपी बंद होणार आहेत। त्यामुळे सरकारने 1 जुलैच्या आधी सर्वांनी या 5 बँकेतील पैसे काढण्याचे आवाहन केलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, पण या 5 बँकेमध्ये कोणत्याही एका खात्यामध्ये तुम्ही खाते खोलून ठेवलं असेल, तर तुम्ही रक्कम ठेवली असेल, तर तुम्ही ही रक्कम आता काढून घेण्याचे आवाहन सरकारने केलेले आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या 5 बँका आहेत या ठिकाणी तुम्हाला जाणून घ्यावेच लागणार आहे। अन्यथा तुम्हाला जर या 5 बँकेविषयी जर माहिती नसेल, तर यामध्ये थोडे जरी पैसे ठेवले असतील, तर एकदा का बँक समजा बुडाली तर तुमचे पैसे पण बुडाले, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता सांगणार देखील आहे तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत। आता त्यासाठी 5 कोणकोणत्या बँका आहेत याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आता तुम्ही या बँकेमध्ये जर तुम्ही खाते उघडून ठेवलं असेल, तर त्या ठिकाणी मित्रांनो तुमचे पैसे सर्व काढून घरी घेऊन यायचं आहे। 1 मेपासून राज्यातील या 5 मोठ्या बँका आता बंद होणार आहेत। आता तुमचं खातं या 5 बँकेत असेल, तर तुम्हाला 1 जुलैनंतर आता पैसे अजिबात या ठिकाणी काढता येणार नाहीत असं सरकारने सांगितले। राज्यातील या 5 मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अखेर घेतलेला आहे। आता या बँका खूप जुन्या आहेत। पूर्ण राज्यात या बँकेच्या शाखा देखील आहेत। लाखो लोकांचे करोड रुपये या बँकेमध्ये ठेवलेले आहेत। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आता भीती पसरलेली आहे। सकाळपासूनच आता ही न्यूज सगळीकडे पसरलेली आहे। आता अनेक लोकांचे पैसे बुडणार की काय या भीतीने खातेधारकांमध्ये मनामध्ये आता गोंधळ बसलेला आहे। परंतु सरकारने सांगितले की जे नागरिक 1 जुलैच्या आतमध्ये पैसे काढतील, त्या बँकेतून त्यांचे पैसे सुखरूप घरी आणता येतील। आणि जे नागरिक आता महिना संपल्यानंतर पैसे काढायला जातील, तर त्यांना या बँकेतून पैसे काढता येणार नाहीत, कारण तशी तारीख देखील स्पष्टपणे सरकारने आता जाहीर केलेली आहे। मित्रांनो, त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या 5 बँका 1 जुलैपासून बंद करण्याचा निर्णय अखेर घेत असल्यामुळे आता या बँकेतून खातेधारकांना पैसे काढता येणार नाहीत। जर तुमचं पण या 5 बँकेमध्ये खातं असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्यासाठी एक मोठा धक्का बसणार आहे। कारण आता या बँका बंद होणार आहेत। तुमच्या कष्टाचे, तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला या बँकेमधून काढता येणार नाहीत। तर बघा कोणती बँक आहे मित्रांनो, आता लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या 5 बँकांवर कठोर निर्बंध लावलेले आहेत। त्याचा थेट परिणाम आता तुमच्या आता पैशावर होणार आहे। आता तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे मित्रांनो, कारण की 1 जुलैपासून या 5 बँका बंद होणार आहेत। आता कोणत्या बँका बंद होणार याची यादी देखील प्रशासनाकडून मित्रांनो जाहीर करण्यात आली आहे। थोड्याच दिवसात या 5 बँका बंद झालेल्या दिसतील। मग आता या बँकेतील पैशाचं नेमकं काय होणार आहे? तुमचे पैसे अडकणार का? तुमचे पैसे काढता येणार की नाही याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तुमचं जर यांच्यामध्ये जर तुम्हाला एखादी FD करून ठेवली असेल, त्या FD नेमकं काय होणार ते देखील तुम्ही काय बघायचं आहे। तुमच्या पैशाचं नेमकं आता काय होणार? अतिशय कमी वेळ आता तुमच्याकडे मित्रांनो राहिलेला आहे। 1 जुलैपासून तारीख आता जवळ आहे। बरोबर 1 जुलैच्या दिवशी या 5 बँकाचं टाळं लावलेलं तुम्हाला दिसणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता अर्जंटमध्ये जाणून घ्यावं लागेल, अन्यथा तुमचे पैसे कधीही बुडू शकतात। केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरातील 43 बँका बंद करण्याचा निर्णय अखेर सरकारने घेतलेला आहे। त्यापैकी 43 पैकी महाराष्ट्र राज्यातील 5 मोठ्या बँका आहेत। या 5 मोठ्या बँकांवर निर्बंध लादून त्या बँका बंद करण्याचा निर्णय अखेर घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रासहित 11 राज्यामध्ये ही कारवाई आता होणार आहे। आता राज्यामध्ये आपल्या कोणकोणत्या बँका आहेत, राज्यामध्ये किती 5 बँका आहेत, तुमचं खातं यामध्ये आहे का, तुम्ही नक्की बघायचं आहे। ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र देखील समज आहे। या प्रक्रियेनंतर 5 बँका आता नक्कीच बंद होणार आहेत। आता तुम्हाला त्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल, तर आम्हाला काय करायचं आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे। आता पैसे काढताना कोणता प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे याचं देखील सांगणार आहे।
आणि जो तुमचा अकाउंट नंबर आहे, तुमचं पासबुक असेल, तुमचं ATM असेल, नंतर तुमचं चेकबुक असेल, आता ते देखील बंद करण्याचा निर्णय अखेर सरकारने घेतलेला आहे। आता तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की कोणत्या 5 बँकेत कोणत्या 5 बँका आहेत त्या बंद होणार आहेत, तुमचे पैसे पाठवले की काय, अशी भीती तुमच्या मनामध्ये बसलीच असेल। मित्रांनो, तुम्हाला आता लगेच समजणार आहे की त्या बँकेची नावे कोणती। सगळीकडे बघा सकाळपासून पसरू देखील लागलेत। या 5 बँका आता बंद होणार। त्यामुळे या 5 बँकेमध्ये सकाळपासून पैसे काढण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। या मित्रांनो दिसू देखील लागलेत। सकाळपासून या 5 बँकेमध्ये रांगा लागलेल्या आपल्याला दिसून देखील आलेलं आहे। आता तुमच्या मनामध्ये खूप मोठी भीती होती, आता सकाळपासून ते पैसे आता बुडणार की काय, तुमच्या मनामध्ये एक भीती तयार झाली असेल। पण 1 जुलैच्या आधी तुम्ही जर पैसे या बँकेमध्ये जर काढून घेतले, बघा पैसे बँकेतून 1 जुलैच्या आधी तर काढून घेतले तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसणार नाही। जर एखादा 1 जुलैच्या नंतर तुम्ही पैसे काढायला लागले, त्या ठिकाणी तुम्हाला पैसे काढता येणार नाही, कारण त्यावेळी बँकेला टाळा असणार आहे, म्हणजेच बँकेला त्या ठिकाणी कुलूप असणार आहे। आता बघा कोणकोणते मित्रांनो सरकारने बँका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या बँकेत लगेच सांगणार आहे। 1975 पासून राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने असंख्य बँका देखील बंद केलेल्या आहेत, तसेच काही बँका विलिनीकरण देखील झाले आहेत। 2017मध्ये SBIमध्ये याचा सहयोगी बँकेचं देखील विलिनीकरण झालं। मग आता कोणकोणत्या बँकेचं विलिनीकरण झालं, ज्यामध्ये अलाहाबाद बँक असेल, नंतर इंडियन बँक असेल, आंध्रा बँक असेल, नंतर युनियन बँक असेल, त्यानंतर सिंडिकेट बँक असेल, कॅनरा बँक असेल, ओरिएंट बँक असेल, ओरिएंट बँक असेल, युनायटेड बँक असेल, अशा असंख्य बँकेचं विलिनीकरण झालं। तशा बँका बंद झाल्या आहेत, तर त्याच्या अनुषंगानं राज्यातल्या महाराष्ट्र राज्यातील 5 बँका देखील बंद होणार आहेत, त्यांचं विलिनीकरण आता होणार आहे। आता बघा या बँकाच्या शाखा ग्रामीण भागात देखील खूप आहेत, त्यामुळे या शेतकऱ्याचं खातं या बँकामध्ये असेल, तर तसेच ग्रामीण भागातील महिलाचं खातं असेल, लाडक्या बहिणींनी देखील या बँकेमध्ये खातं खोललेलं आहे। आता त्यांनी अनेक लोकांनी या बँकेमध्ये अर्ज देखील भरले आहेत। आता अनेक शेतकऱ्याचे पीक विमा देखील या बँकेमध्ये येत असतात। या गोष्टीमध्ये आता काय करायचं आहे मित्रांनो, त्यामुळे ग्रामीण भागात तुम्ही राहत असाल, तर निमशहरी भागामध्ये तर तुम्ही राहत असाल, तुमच्यासाठी पण धोक्याची घंटा वर्तवण्यात आलेली आहे। कारण की पहा 1 जुलैपासून या 5 बँकाचं विलिनीकरण होणार आहे, म्हणजेच त्या बँका बंद होणार आहेत। बघा त्याची नावे पण आपण लगेच सांगणार आहे। भारतातील जवळपास 43 बँकेचं विलिनीकरण करण्याचा निर्णय आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेण्याचा ठरवलेला आहे। आता महाराष्ट्रातील टोटल 5 बँका आहेत। मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, बघा तुमच्या पैशाचं काय होणार, तुमचं काय होणार, त्या ठिकाणी FD केली असतील, तुम्ही कर्ज काढलं असेल, तर तुम्ही बँकेमध्ये देखील कर्ज काढलं असेल, नेमकं तुमचं आता काय होणार आहे हे आपण लगेच सांगणार आहे। आता सरकारचा जो नियम आहे, सरकारचा नियम नेमकं काय सांगतो आहे बघा, तुम्हाला 5 बँकेची पुढे नावे सांगणारच आहे, परंतु नियम काय सांगतो हे तुम्ही 2 मिनटं फक्त ऐका। तर बघा सरकारचा नियम असा आहे की ज्यावेळेस बँकेचं विलिनीकरण होतं, बँक बंद होते, बँक बुडते, त्यावेळेस सरकारचा इन्शुरन्स असा असतो की तुमच्या पैशाविषयी काय होतं याचं उत्तर बघा काय आहे। तर बघा उत्तर प्रदेशमध्ये आपण बघायला गेलं तर उत्तर प्रदेशमध्ये बडोदा UP बँक, प्रथमा UP बँक अशा बँकाचं विलिनीकरण आता त्या ठिकाणी होणार आहे। तसेच बिहारचा जर विचार केला तर बिहारमधल्या बँकाचं सुद्धा विलिनीकरण होणार आहे। पश्चिम बंगाल असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, कर्नाटक असेल, ओडिसा असेल, त्यानंतर राजस्थान असेल, याबरोबर महाराष्ट्रात देखील 5 मोठ्या बँकांचा समावेश आहे। बघा देशभरातील 43 बँकांचा समावेश आहे, यापैकी महाराष्ट्रातील 5 बँका आहेत त्याचं विलिनीकरण होता, या बँका आता बंद होणार आहेत असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यांची नवीन बँक बनणार आहे। बघा या बँका बंद होऊन नवीन बँक बनणार आहे। आता या बँकेचे नावे देखील सांगण्याआधी तुमच्या बँकेचं खातं नेमकं आता काय होणार आहे, सरकारचा नियम नेमका काय सांगतो, बघा तुमच्या बँकेचं काय होणार, नियम काय सांगतो हे देखील नक्की बघा मित्रांनो। सरकारचा नियम नेमका काय सांगतो, कारण की खातं जर बंद झालं, सरकारचा नियम काय सांगतो की ज्यावेळेस बँक विलिनीकरण होते, बँक अडचणीत येते, तेव्हा ग्राहकांच्या पैशाचं काय होतं, तर यावेळेस DI CGC अशा या त्या ठिकाणी कॉर्पोरेशन बँक आहेत, भारत सरकारचं एक महामंडळ आहे। तर याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेची एक उपकंपनी आहे जिचं नाव डिपॉझिट इन्शुरन्स ऑफ क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन। तर यानुसार ज्या बँका ठेव्या असतात त्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवलेले असतात, त्यांना विमा संरक्षण दिलं जातं। या नियमानुसार एखादी बँक बुडाली किंवा तिचं लायसन्स रद्द झालं
तर प्रत्येक खातेदाराला 5 लाख रुपये पैसे परत मिळण्याचा हक्क असतो. म्हणजे पण या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्ही या काय बँकेमध्ये 5 लाख रुपयाच्या आत जर तुम्ही मित्रांनो रक्कम ठेवली तर ती नक्कीच तुम्हाला भारत सरकारच्या माध्यमातून परत तुम्हाला बँक बुडाली तर तरीसुद्धा पैसे मिळतात. पण 5 लाखाच्या वरती जी रक्कम आहे त्याची गॅरंटी काही आता तुम्हाला भारत सरकार अजिबात देत नसतं. 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम असेल तुमच्या बँकेमध्ये मग रक्कम तुम्हाला मिळणार नाही. पण 5 लाख रुपये तुम्हाला नक्कीच मिळू शकतात. आता 5 लाख रुपयाच्या आत जर तुमचं त्या ठिकाणी रक्कम असेल तर ती 100% तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे. मग आता जर तुमची रक्कम 5 लाखापेक्षा जास्त असेल, उदाहरणार्थ 10 लाख असेल तर त्या ठिकाणी 5 लाख रुपये तुम्हाला मिळणार. फक्त 5 लाख रुपये मिळतील. पुढचे 5 लाख रुपये तुम्हाला वरती जर असतील तर हे तुम्हाला मिळणार आहेत. मग मित्रांनो तुमचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता याची संपूर्ण माहिती लगेच तुम्हाला सांगतो. मित्रांनो आता लगेच तुम्हाला त्यानंतर कोणत्या बँका बंद करणार येणार आहेत याची देखील संपूर्ण माहिती सांगतो. त्यामुळे आता कोणकोणत्या बँका बंद होतील. आता अनेक लोकांना मनामध्ये भीती निर्माण केली की आमचे पैसे बुडतील की काय, असे लोकांच्या मनामध्ये भीती तयार झालेली आहे. यासाठी बँकांचा नियम काय सांगतो. बँकेत जर बुडाली तर पैसे तुमचे परत मिळवण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे. तर बघा, तुम्ही कुठल्याही बँकेत जर गुंतवणूक करत असताना, खाते उघडत असताना RBIचा जो इन्शुरन्स आहे तो त्या बँकेला लागू आहे का याची विचारणा आधीच तुम्ही केली पाहिजे. मग उदाहरणासहित तुम्हाला समजावून सांगतो. बघा, ज्या बँकेत इन्शुरन्स आहे का ते तिथं तुम्हाला खातं उघडलं पाहिजे, तिथे ठेवली पाहिजे. मग तिथं ठेवत असताना देखील तुम्ही 5 लाख रुपयापेक्षा अधिक न ठेवता त्या ठिकाणी तुम्ही 5 लाख रुपयाच्या आतमध्ये त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. FD केली पाहिजे. हा देखील मित्रांनो सुरक्षेचा उपाय अतिशय चांगलेला आहे. आता उदाहरणार्थ तुमच्याकडे 10 लाख रुपये रक्कम आहे आणि तुम्हाला ती गुंतवायची असेल तर मी या ठिकाणी कशी गुंतवायची बघा. 2 वेगवेगळ्या बँकेमध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता, त्याची गुंतवणूक करू शकता. दोन्ही बँका जर यंदा कदाचित बुडाल्या तर तुम्ही एका बँकेतील 5 लाख रुपये, दुसऱ्या बँकेतील 5 लाख रुपये तुम्हाला प्रत्येकी 10 लाख रुपये तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मिळू शकतात. मित्रांनो आता कोणकोणत्या बँका बंद होणार आहेत नक्की बघा. तर आता या बँकाचा इन्शुरन्स म्हणजे जी इन्शुरन्सची मर्यादा आहे ती प्रति 5 लाख रुपये असते. त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी 10 लाख रुपये बँकेत जर ठेवला तर 5 लाख रुपये तुम्हाला उघडून नक्की बघा आता तुम्हाला लगेच मिळू शकतात. आता तुम्ही काय केलात तर तुमच्याकडे मोठी रक्कम आहे, मोठी रक्कम म्हणजे जास्त पैसे आहेत. या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही 50 लाख रुपये जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही 10 बँकात 5-5 लाख रुपये उघडून खाते खोलून 50 लाख रुपयाची तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि 10च्या 10 जरी बँका बुडाल्या तर तुम्हाला त्या बँकेचे 5-5 लाख रुपये मिळू शकतात आणि तुमचे पैसे कोणतेही बुडणार नाहीत. तर तुम्हाला 50 लाख रुपये तुमच्या बँकेतून लगेच मिळू शकतात. आता तुमची गुंतवणूक विभागून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. ती विभागून ठेवत असताना ती 5 लाख रुपयाच्या आतमध्ये कशी येईल हे देखील त्याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. 5 लाख रुपयाच्या आत जर तुम्ही पैसे ठेवलात तर तुम्हाला बँक पैसे लगेच देणार आहे. तुम्हाला इन्शुरन्स देखील मिळणार आहे, तुमचे पैसे परत करणार आहे. जर जास्त पैसे जर तुम्ही 5 लाखाच्या वरती ठेवला तर बँकेमध्ये फक्त 5 लाख मिळणार आहेत, वरचे पैसे तुम्हाला सरकार देणार नाही. आता विलीनीकरण झालेल्या बँकांची नावे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण 1 जुलैपासून होणाऱ्या बँकाच्या ज्या बँक होणारच्या लिस्ट आहे ते 1 जुलैपासून त्या 5 बँका पुढे लगेच सांगणार आहे. आता पहा, ग्रामीण भागात विदर्भ असेल, कोकण असेल, ग्रामीण बँक असेल, तर या ग्रामीण बँका आहेत. तर या राज्यातील सर्व विलीनीकरण आता होणार आहे. ते कुठल्या होणार आहेत ती म्हणजे बघायला गेलं तर विदर्भ बँक, कोकण बँक आणि ग्रामीण बँक या बँकेचे देखील आता विलीनीकरण होणार आहे. विदर्भ, कोकण, ग्रामीण ज्या बँक आहेत त्याचं विलीनीकरण आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये होणार आहे, ज्याचं मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. आता ज्या लोकांचं खातं विदर्भ किंवा कोकण ग्रामीण बँकेमध्ये आहे तर त्यांना जे काय होत आहे तर त्यांचा अकाउंट नंबर चेंज होणार आहे, त्यांना नवीन पासबुक मिळणार आहे आणि त्यांना त्यांचे ATM कार्ड देखील बदलून मिळणार आहे. त्यांचं जे चेकबुक आहे ते चेकबुक देखील नवीन मिळणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे विदर्भ कोकण बँकेत लोकांचं खातं असेल तर तुम्हाला त्या बँकेमध्ये काय असेल त्यांचा अकाउंट नंबर चेंज होणार आहे आणि त्यांना नवीन पासबुक देखील मिळणार आहे. त्यांना ATM कार्डसुद्धा बदलून मिळणार आहे आणि त्यांना त्यांचं चेकबुक देखील मिळणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमची विदर्भ बँकेतील जी ग्रामीण बँकेत खातं असेल किंवा तुम्हाला तुमच्या बँकेला संपर्क करायचा असेल तर तुम्हाला मोबाईलद्वारे एक मेल देखील येऊ शकतो. मोबाईलद्वारे तुम्हाला एक मेल आल्यानंतर तुम्हाला पत्राद्वारे तुम्हाला त्यामध्ये नोटीससुद्धा येईल. आता तुमचं जी बँक आहे त्या ठिकाणी ट्रान्सफर होत आहे तर तुमचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी बदलत आहे. तुम्ही जे लोन घेतलं आहे तर तुम्ही कर्ज असणार आहे तुमचं जर ते देखील ट्रान्सफर होत आहे अशा प्रकारची सूचना देखील येऊ शकते.
पण त्याआधी तुमच्याकडे आता थोडंसं दिवस असणार आहेत. आता बघा, तुमच्याकडे थोडेच दिवस बाकी असणार आहेत. नक्कीच बँकेमध्ये जाऊन तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. तुमच्या बँक खात्याविषयी काही चेंजेस होणार आहेत की तुम्ही त्या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. नेमकं यामध्ये काय होणार आहे, आता तुम्हाला वेगळी प्रक्रिया करावी लागणार आहे का, हे लगेच तुम्हाला पाहावं लागणार आहे. आता KYC करावी लागेल का, याची देखील तुम्हाला चौकशी करावी लागणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मित्रांनो या 5 बँका कोणत्या आहेत, 1 जुलैपासून बंद होणार आहेत त्या नक्की बघा. जर बघा मित्रांनो, नक्कीच तुम्ही या 5 बँका बघा. त्यातली पहिली बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा कोकण विदर्भ बँक. ज्या बँका आहेत यामध्ये तुमचं खातं असेल, नक्कीच तुम्ही या प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत. तुमचं खातं या दोन्हीपैकी एका बँकेत आहे का, नक्की कमेंट करून बघायचं आहे. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात ते पण सांगायचं आहे. कोणकोणत्या जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्या ठिकाणी कोकण विदर्भ बँक, तर या बँकेत जर तुमचं खातं आहे हे सुद्धा बघायचं आहे. बघा मित्रांनो, आता तुम्हाला महत्त्वाच्या 5 बँका सांगतो ज्या सरकारने आता त्याचं खातं रद्द करण्याचं ठरले. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील 5 सहकारी बँकेवर नियमाविरोध काम केल्याबद्दल आणि ग्राहकांना कर्ज देण्याचं इतर नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल या बँकावरती बंदी घालण्यात आलेली आहे. या बँकांना कर्ज देण्यास, गुंतवणूक करण्यास या ठिकाणी मित्रांनो ठेवी मिळवण्यापासून रोखण्यात आलेलं आहे. या 5 बँकाच्या ग्राहकासाठी RBI आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पैसे काढण्यावर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आणि कर्जदारावरती ढासळती आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने या 5 सरकारी बँकांवर अनेक निर्बंध RBIने स्पष्टपणे आता सांगितले की बंदी 6 महिन्यापासून लागू राहील. या बँका RBIने पूर्व परवानगीनुसार कोणालाही कर्ज देऊ शकत नाहीत, कोणतीही गुंतवणूक करू शकत नाहीत आणि ठेवीसुद्धा ठेवू शकत नाहीत. त्यामुळे त्या मालमत्ताचं हस्तांतरण, विल्हेवाट त्या ठिकाणी मित्रांनो लावू अजिबात शकत नाहीत. आणि RBIने स्पष्टपणे म्हटलं आहे की HCBL सहकारी बँक, लखनौ बँक, नंतर उत्तर प्रदेश आदर्श नगरी महिला बँक आणि तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि कर्नाटकमधील बघा ज्या शिमशा सहकारी बँक आहेत, या नियमित यांचे ग्राहक सध्याच्या तरतुदीच्या स्थितीमुळे त्यांच्या खात्यामधून आता पैसे काढू शकत नाहीत, असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघा, त्याचवेळी RBIने उरुकोंडा कोऑपरेटिव्ह बँक, नंतर तुम्हाला अनंतपुरममधील जिल्हा असेल आंध्र प्रदेश शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक आणि महाराष्ट्रामधील बँक आहे. आणि शंकरराव मोहिते सहकारी बँक म्हणजे सहकारी बँकेमधील ज्या लोकांचं खाते आहे, भरपूर लोकांचं या बँकेत खातं आहे. अनेक शेतकरी लोकांचं या बँकेत खाते घेतलेलं आहे आणि ही बँक अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि ग्राहकांना 50,000 रुपयेपर्यंत यामध्ये पैसे काढण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. फक्त 5,000 रुपये तुम्ही काढू शकता. आणि 5ही सहकारी बँकेचे ठेवीदार विमा त्या ठिकाणी क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून 5 लाख रुपयेपेक्षा ठेव विमा दाव्याची रक्कम मिळवण्यास तुम्ही पात्र असतील, असे RBIने देखील सांगितले आहे. पुणे येथील रुपी सहकारी बँक या बँकेचा देखील रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना देखील रद्द करण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. दुसऱ्या महत्त्वाच्या बँकात तुम्ही जर या बँकेत पैसे ठेवला असेल तर तुम्हाला बुडू नये असं वाटत असेल तर तुम्ही प्रत्येक बँकेमध्ये 5-5 लाख रुपये नक्कीच रक्कम ठेवू शकता. कारण सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की 5 लाख रुपयाच्या आतमध्ये जी रक्कम आहे ती विमा संरक्षण म्हणून तुम्ही परत घेऊ शकता. पण त्याच्यावर तर जर रक्कम असेल त्याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही, असं सरकारने सांगितले. मग तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत तर तुम्ही काय करायचं आहे, 2 बँकेमध्ये पैसे ठेवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 5-5 लाख रुपये दोन्ही बँकेतून मिळून जातील. तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही. त्यामुळे मित्रांनो, अशाच प्रकारे दररोज आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी संभाजी अर्जुन तुराय या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.